नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत की आकृतीतील चौरस व चौकोन कसे मोजायचे। सर्वप्रथम आपण बघून घेऊ की चौरस म्हणजे काय। चौरस म्हणजे अशी बंदिस्त आकृती की जिच्या चारही बाजू समान असतात व तिचे चारही कोन 90 अंशाचे असतात। आता आपण हे जाणून घेऊ की चौकोन म्हणजे काय। चौकोन ही एक 4 कोन व 4 बाजू असलेली बंदिस्त आकृती आहे। आता आपण या आकृतीतील चौरस व चौकोन मोजणार आहोत। चौरस मोजण्यासाठी उभे 1 2 3 व आडवे 1 2 3 असे आकडे टाकून घ्यायचे। नंतर 3 व 3 चा गुणाकार करायचा, 2 व 2 चाही गुणाकार करायचा, 1 चा स्वतःशीच गुणाकार करायचा व या तिघांची बेरीज करायची, तिघांच्या गुणाकाराची बेरीज करायची। 3 गुणिले 3 9 अधिक 2 गुणिले 2 4 अधिक 1 गुणिले 1 याचं उत्तर येतं 14। या आकृतीत 14 चौरस आहेत। आता आपण याच आकृतीतील चौकोन मोजू। तसेच आकडे टाकून घ्यायचे व आता आडव्या अंकांची बेरीज करायची, ती येते 6 व उभ्या अंकांची बेरीज करायची, ती पण येते 6। यांचा गुणाकार केल्यावरती आपल्याला मिळतात 36। या आकृतीत एकूण 36 चौकोन आहेत। असेच नवनवीन व्हिडिओसाठी